आपण लास्ट लेक्चरमध्ये आयडियल गॅस आणि रिअल गॅस याचा डिफरन्स बघितलेला आहे. आज आपण बघणार आहे कंप्रेसिबिलिटी फॅक्टर. इट इज रिप्रेझेंटेड बाय झेड सिम्बॉल. रिअल गॅसेस शोज द आयडियल बिहेवियर वेन प्रेशर अप्रोचेस झिरो. आता बघा, रिअल गॅसचं जे बिहेवियर आहे ते आयडियल गॅससारखं कधी होतं आहे, जेव्हा प्रेशर झिरोच्या जवळ जातं आहे. And deviation from ideal behavior can be measured in terms of compressibility factor Z, which is the ratio of the product PV and nRT. Z is equal to PV divided by nRT. आता जे नॉर्मल गॅस असतात, ऑक्सिजन, हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, हे सगळे जे गॅसेस आहे आपण यांना रिअल गॅस म्हटलं आहे. तर हे जे रिअल गॅस आहे हे काय करताय की दे शोज द डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल गॅस बिहेवियर. आयडियल गॅस जसं बिहेव करतोय त्याच्यापासून डेव्हिएशन दाखवत आहे. हे आपण कोणत्या टर्ममध्ये मेजर करतोय? कंप्रेसिबिलिटी फॅक्टर. कशाने दाखवतात? तो झेड. झेडचा फॉर्म्युला काय आहे? PV अपॉन nRT. आपण डिफरन्समध्ये बघितलं होतं. वेन PV अपॉन nRT इज इक्वल टू 1 देन दोज गॅसेस आर द आयडियल गॅसेस. जर ती व्हॅल्यू 1 येते तर ते जे गॅसेस आहे ते कोणते आयडियल गॅस आहे? दे ओबेज द बॉयल्स अँड चार्ल्स लॉ. आणि जर PV अपॉन nRT इज नॉट इक्वल टू 1, हे नॉट इक्वल टू असेल तर आपण काय बघितलं? दे आर द रिअल गॅसेस. दे शो द डेव्हिएशन फ्रॉम द बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड आयडियल गॅस इक्वेशन किंवा आयडियल गॅस बिहेवियर. आता कंप्रेसिबिलिटी फॅक्टर अजून एक फॉर्म्युलाने दाखवतात. तर तुम्ही हा जो पार्ट दाखवलेला आहे याचा लास्ट पार्ट बघू शकता. Z इज इक्वल टू कंप्रेसिबिलिटी फॅक्टर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ रिअल गॅस डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस. तर आयडियल गॅसचा व्हॉल्यूम आणि रिअल गॅसचा व्हॉल्यूम आणि आयडियल गॅसचा व्हॉल्यूम दोघांचं डिव्हिजन करून आपल्याला काय मिळतं आहे? कंप्रेसिबिलिटी फॅक्टर. आपण हे पण बघितलं आहे की हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हेलियम हेच गॅसेस आयडियल गॅससारखं बिहेव करत आहे. हे ॲक्च्युअल रिअल गॅस आहे. आपल्या लाईफमध्ये आपण जे बघतोय ते रिअल गॅस आहे. बट हे लो प्रेशरला आणि हाय टेम्परेचरला, लो प्रेशरला कोणासारखं बिहेव करताय? आयडियल गॅसेस आहे. फक्त लो प्रेशरलाच ते तसं बिहेव करताय. प्रेशर इन्क्रीज झाला की त्यांचं बिहेवियर चेंज होतं, ते रिअल गॅस बनत आहे. तर याच्याशी रिलेटेड आपण डिटेल ग्राफ बघणार आहे. त्यावरून तुम्हाला ही आयडिया येईल की ते नेमकं कसं चेंजेस होत आहे ॲज अकॉर्डिंग टू प्रेशर. आता आपण एक क्वेश्चन बघणार आहे. एक ग्राफ दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला तो पार्ट एक्सप्लेन करायचा आहे. तर ग्राफ कशाशी रिलेटेड बघा. क्वेश्चन असा आहे, एक्सप्लेन द ग्राफ ऑफ द डेव्हिएशन ऑफ द आयडियल बिहेवियर ऑफ गॅसेस. जे आयडियल बिहेवियर आहे त्याच्यापासून कसं डेव्हिएशन होत जाते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर तुम्हाला ग्राफ दिसतोय. ग्राफमध्ये 4 गॅसेस दिसत आहे: कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, हायड्रोजन, हेलियम. तर हायड्रोजन आणि हेलियमचा स्ट्रेट ग्राफ आहे. स्ट्रेट ग्राफ दिसतोय सेम पॉईंटपासून. आणि कार्बन मोनॉक्साईड आणि मिथेनचा फर्स्ट डाऊनवर्ड ग्राफ आहे आणि नंतर व्हर्टिकली अपवर्ड. तर आपण 2 पार्ट करणार आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही फक्त ग्राफ ऑब्झर्व करा, तुम्हाला बाकीच्या गोष्टी कळतील. हायड्रोजन, हेलियम ऑब्झर्व करा. तर हायड्रोजन आणि हेलियमच्या केसमध्ये काय दिसतंय? इन केस ऑफ द गॅसेस लाईक हेलियम अँड हायड्रोजन ॲट 0 डिग्री सेल्सिअस ग्राफ स्टार्ट्स ॲट द लोअर प्रेशर विथ व्हॅल्यू PV विच इज गिवन बाय द आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. तर इथे काय होतं आहे? जसं PV इन्क्रीज होतं आहे तसा nRT पण काय होतं आहे? इन्क्रीज होतं आहे. ॲज PV इन्क्रीजेस कंटिन्युअसली विथ इन्क्रीज इन प्रेशर P, द प्रोडक्ट PV डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट राहत नाही आहे. आणि इथे मेन काय माहिती का की बॉयल्स आणि चार्ल्स लॉ ओबे केला जात नाही आहे, कारण हा स्ट्रेट अपवर्ड ग्राफ आहे. कसा आहे तो ग्राफ? अपवर्ड आहे. बॉयल्स लॉ काय आहे? प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, बरोबर आहे. आणि PV हा प्रोडक्ट काय राहायला पाहिजे? कॉन्स्टंट राहायला पाहिजे. तर इथे जे काही बिहेवियर दिसतंय आपल्याला, तर इथे पॉझिटिव्ह ग्राफ दिसतोय, सरळ वरती जाणारा ग्राफ दिसतोय. म्हणून हे जे गॅसेस आहे हे सध्या कोणासारखं बिहेवियर करताय? हे रिअल गॅसेस सारखं बिहेवियर करताय. आणि दे आर लेस कंप्रेसिबल. ते काय आहे? लेस कंप्रेसिबल आहे. आणि पुढे जर आपण कार्बन मोनॉक्साईड आणि मिथेन जर बघितलं, देन फॉर आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. द प्रोडक्ट PV डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन P. जसं प्रेशर आपण इन्क्रीज करतोय तसं काय होतं? PV प्रोडक्ट डिक्रीज होतोय. स्टार्टिंगला कार्बन मोनॉक्साईड आणि मिथेनचा ग्राफ बघा, तो डाऊनवर्ड आहे, खाली जातोय, म्हणजे निगेटिव्ह ग्राफ आहे. स्टार्टिंगला आहे फक्त तो, नंतर तो चेंज होतोय जसं प्रेशर इन्क्रीज होतंय. आता आपण 3 इम्पॉर्टंट डेफिनेशन बघणार आहे. क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल व्हॉल्यूम अँड क्रिटिकल प्रेशर. हे 3 मार्क्सला 3 डेफिनेशन विचारले जातात.
आणि खूप महत्त्वाचं आहे किंवा MCQला एखादा गॅसचं क्रिटिकल टेम्परेचर विचारलं जातं. तर तुम्ही ग्राफ ऑब्झर्व करा. हा जो ग्राफ आहे हा कार्बन डायऑक्साईडसाठी दाखवलेला आहे. लिक्विफिकेशन ऑफ द कार्बन डायऑक्साईड आयसोथर्म ॲट व्हेरियस टेम्परेचर. आयसोथर्म म्हणजे काय? आयसो म्हणजे सेम, थर्म म्हणजे टेम्परेचर. तर सेम टेम्परेचरला, कॉन्स्टंट टेम्परेचरला इथे चेंजेस दाखवलेले. तर इथे बघा लिक्विफिकेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता क्रिटिकल टेम्परेचरची डेफिनेशन काय? The temperature above which a substance cannot be liquefied by increasing pressure is called its critical temperature. ज्या टेम्परेचर असं टेम्परेचर आहे की ज्याच्या वरती जर प्रेशर इन्क्रीज केलं तरी तो जो गॅसेस आहे तो लिक्विड फेजमध्ये जात नाही. किंवा क्रिटिकल टेम्परेचर असं पण डिफाईन करता, द टेम्परेचर ॲट विच द लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस स्टार्ट. असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला त्या गॅसचं लिक्विफिकेशन स्टार्ट होतं आहे. म्हणजे तो गॅस कशामध्ये कन्वर्ट होतो आहे? लिक्विड फेजमध्ये जातो आहे. गॅस लिक्विड फेजमध्ये जातो त्यालाच काय म्हणतात? लिक्विफिकेशन. तर असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला जो गॅस आहे तो लिक्विफाय होण्यास स्टार्ट होतो आहे आणि त्याचं लिक्विफिकेशन स्टार्ट होतं आहे, त्याच टेम्परेचरला काय म्हणतात? क्रिटिकल टेम्परेचर. तर इथे ग्राफमध्ये काय दिसतंय? जिथे TC लिहिलेलं आहे, ग्रीन कलरचा जो डोम शेप दाखवलेला आहे तेव्हा त्याच्यावरती TC लिहिलेलं आहे, बरोबर आहे. तर तो ॲक्च्युअलमध्ये जो टेम्परेचर आहे, तर आपण जर खाली आलो तर ॲक्च्युअलमध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे क्रिटिकल टेम्परेचर आहे तर ते असं दिलेलं आहे 38.98 डिग्री सेल्सिअस. कार्बन डायऑक्साईड गॅस लिक्विफाईज ॲज 30.98 डिग्री सेल्सिअस. तुम्ही ग्राफमध्ये बघू शकता 30.98 डिग्री सेल्सिअस ब्रॅकेटमध्ये TC लिहिलेलं आहे. तर कार्बन डायऑक्साईडचं जे क्रिटिकल टेम्परेचर आहे ते किती? 30.98 डिग्री सेल्सिअस. तर या टेम्परेचरला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो लिक्विफाय होण्यासाठी स्टार्ट होतो, त्याचं लिक्विड फेजमध्ये जातो आहे. आता बघा नीट ग्राफ ऑब्झर्व करा. या टेम्परेचरशी रिलेटेड जो व्हॉल्यूम आहे तो असतो क्रिटिकल व्हॉल्यूम आणि त्याच्याशी रिलेटेड जो प्रेशर असतो तो असतो क्रिटिकल प्रेशर. कारण हा जो ग्राफ आहे हा कसा प्लॉट केलेला आहे? टेम्परेचर कॉन्स्टंट घेतलेलं आहे. टेम्परेचर जे आहे तर व्हेरियस टेम्परेचरला कसं चेंज होतं आहे ते बघितलेलं आहे आणि इथे प्रेशर आणि व्हॉल्यूम, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम असा ग्राफ प्लॉट केलेला आहे. आता डेफिनेशन बघा क्रिटिकल व्हॉल्यूम. द मोलर व्हॉल्यूम ॲट क्रिटिकल टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल व्हॉल्यूम. क्रिटिकल टेम्परेचरपासून सरळ खाली जेव्हा आपण लाईन प्लॉट करू एक्स ॲक्सिसवरती तेव्हा VC आलेलं आहे म्हणजे क्रिटिकल व्हॉल्यूम. तर क्रिटिकल टेम्परेचरशी रिलेटेड जो व्हॉल्यूम असतो तो असतो क्रिटिकल व्हॉल्यूम. अँड द प्रेशर ॲट द क्रिटिकल टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल प्रेशर. आणि या टेम्परेचरशी रिलेटेड जो प्रेशर असतो तो असतो क्रिटिकल प्रेशर. मग मेन तुम्हाला 3 डेफिनेशन समजले असतील. तर फर्स्ट डेफिनेशन आपण बघितली क्रिटिकल टेम्परेचर, द टेम्परेचर ॲट विच द गॅस अंडरगो लिक्विफिकेशन प्रोसेस. मग तिथून स्टार्ट होतं आहे लिक्विफिकेशन. दॅट टेम्परेचर इज कॉल्ड क्रिटिकल टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड इट्स क्रिटिकल टेम्परेचर इज 30.98 डिग्री सेल्सिअस. हे फिल इन द ब्लँक्स MCQला नेहमी विचारलं जातं. अँड द मोलर व्हॉल्यूम ॲट क्रिटिकल टेम्परेचरशी रिलेटेड जो मोलर व्हॉल्यूम आहे त्याला काय म्हणतात? क्रिटिकल व्हॉल्यूम. अँड द प्रेशर रिलेटेड टू क्रिटिकल टेम्परेचर इज कॉल्ड क्रिटिकल प्रेशर. आणि त्याच टेम्परेचरशी रिलेटेड जो प्रेशर आहे तो काय असतो? क्रिटिकल प्रेशर. तर तुम्हाला या 3 डेफिनेशन लर्न करायच्या या एक्झामला विचारल्याच जातात किंवा MCQसाठी कार्बन डायऑक्साईडचा जो क्रिटिकल टेम्परेचर आहे तो विचारला जातो किंवा असं म्हणतात फक्त कार्बन डायऑक्साईड गॅस लिक्विफाईज ॲट डॅश डॅश टेम्परेचर 30.98 डिग्री सेल्सिअस म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर ओळखायचं आहे. तर क्वेश्चन कसा पण आला तर तुम्हाला हा लिहिता आलाच पाहिजे. आता आपण बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन बघणार आहे. तर बॉइलिंग पॉईंटचं एक्झॅक्ट मिनिंग काय होतं? बॉइलिंग म्हणजे काय की लिक्विडचं वेपरायझेशन होणे. लिक्विड जेव्हा वेपर किंवा गॅसियस फेजमध्ये जातो आहे तर ती प्रोसेस असते बॉइलिंग किंवा काय असतो? वेपरायझेशन ही प्रोसेस असते. आता होतं काय की द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जेव्हा काय होतं आहे की लिक्विडला आपण वेपराईज करतोय किंवा त्याला हीट करतोय ते वेपर फेजमध्ये जातोय. वेपर मॉलिक्यूल एक्झर्ट द प्रेशर ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड सरफेसवरती ते वेपर मॉलिक्यूल काय करतात? प्रेशर एक्झर्ट करताय. तो असतो वेपर प्रेशर. अँड वेन वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ दॅट लिक्विड. जेव्हा त्या लिक्विडचं वेपर प्रेशर आणि सराउंडिंगमध्ये असलेला ॲटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल होणार आहे तेव्हाच बॉइलिंग पॉईंट येतो. जसं वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे?
वॉटरचा बॉइलिंग पॉईंट असतो 100°C, तो नॉर्मल बॉइलिंग पॉईंट आहे. नॉर्मल बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, इफ द प्रेशर इज 1 atmosphere then the boiling point temperature is called as a normal boiling point, and if the pressure is 1 bar then the boiling point temperature is called as a standard boiling point. जेव्हा प्रेशर 1 atmosphere असेल तेव्हा आपल्याला जो बॉइलिंग पॉईंट मिळतो तो असतो नॉर्मल बॉइलिंग पॉईंट, आणि 1 bar प्रेशरला आपल्याला स्टँडर्ड बॉइलिंग पॉईंट मिळते. फॉर एक्झाम्पल फॉर वॉटर नॉर्मल बॉइलिंग पॉईंट 1 atmosphereला किती 100°C, आणि स्टँडर्ड बॉइलिंग पॉईंट 1 bar प्रेशरला किती 99.6°C. आता हे MCQ साठी दोन्ही व्हॅल्यू लक्षात ठेवा आणि बॉइलिंग पॉईंटचं मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट टर्म इज अ वेपर प्रेशर. वेपर प्रेशरची डेफिनेशन विचारली जाते. वेपर प्रेशरची सिंपल डेफिनेशन काय आहे, वेन द लिक्विड अंडरगो वेपरायझेशन देन द वेपर मॉलिक्यूल एक्झर्ट द प्रेशर ऑन द सरफेस ऑफ लिक्विड, दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज अ वेपर प्रेशर. आणि वॉटरचं जे वेपर प्रेशर आहे त्याला काय नाव दिलेलं आहे, ॲक्वेस टेन्शन. आता होतं काय बघा, जेव्हा लिक्विडचं वेपरायझेशन होत आहे तर 2 टाईप होत आहे. फर्स्ट आहे इव्हॅपोरेशन. फर्स्ट काय होतं, इव्हॅपोरेशन. त्याच्यानंतर काही मॉलिक्यूल, समजा क्लोज कंटेनर असेल, आपण काय केलं आहे, बीकरमध्ये वॉटर घेतलं आहे, बॉइल्ड वॉटर आहे, ते वेपराईज होत आहे आणि त्याला एका क्लोज जारमध्ये ठेवलेलं आहे. तर काय होतं आहे, समजा वॉटरचे आउट ऑफ 100, समजा आउट ऑफ 100 काय झालं की 80 मॉलिक्युल्स काय झाले, व्हेपराईज झाले. परत त्यातले 30 मॉलिक्युल्स काय झाले, कंडेन्स झाले. म्हणजे आता रेट ऑफ इव्हॅपोरेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन सेम आहे. म्हणजे पहिले काय होतं की इनिशियली रेट ऑफ व्हेपरायझेशन वाढतोय, खूप जास्त वेपर मॉलिक्यूल काय होता, कलेक्ट होता लिक्विड सरफेसच्या वरती. आणि त्याच्यानंतर काय होतं आहे की इव्हॅपोरेशन झाल्यानंतर कंडेन्सेशनचा रेट काय होतो, वाढतो. हेच मॉलिक्यूल कूल झाल्यानंतर काय होतं, त्याचं कन्व्हर्जन ड्रॉपलेटमध्ये होतं आहे, परत ते लिक्विड फेजमध्ये जात आहे. तर एक वेळ अशी येते की रेट ऑफ इव्हॅपोरेशन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन. दोन्ही रेट काय होता, सेम होता. समजा 20 मॉलिक्यूल इव्हॅपोरेट झाले तर 20 मॉलिक्यूल लगेच कंडेन्स होता. 30 मॉलिक्यूल इव्हॅपोरेट झाले तर लगेच 30 मॉलिक्यूल कंडेन्स होता. म्हणजे काय, लिक्विडचं गॅसेस होतं, गॅसेसचं परत काय होतं, लिक्विड, तेवढेच मॉलिक्यूल परत रिटर्न येतात. म्हणजे याला म्हणतात इक्विलिब्रियम फेज. काय म्हणतात त्याला, इक्विलिब्रियम फेज. जसं तुम्ही दुकानामध्ये बघता बघा, जो वेइंग बॅलन्स असतो त्यामध्ये तुम्ही जुन्या काळातला जो तराजू किंवा वेइंग बॅलन्स बघितला असेल, तो काटा जो असतो तो हातात पकडलेला असतो. दोन्ही पॅन जेव्हा सेम हाईटला येतात तेव्हा ते इक्वल होत आहे. सेम तसंच आहे, जेव्हा दोन्ही रेट सेम होता, रेट ऑफ इव्हॅपोरेशन बिकम्स टू रेट ऑफ कंडेन्सेशन, then that phase is called as the equilibrium phase, and the pressure exerted by the vapor in equilibrium with the liquid is known as a saturated vapor pressure. या फेजमध्ये जेव्हा इक्विलिब्रियम मिळतं आहे त्यावेळेस जो प्रेशर एक्झर्ट केलेला असतो वेपर मॉलिक्यूलने तो असतो सॅच्युरेटेड वेपर प्रेशर किंवा सिम्पली वेपर प्रेशर. तुम्हाला सगळ्यात सिम्पल डेफिनेशन आहे वेपर प्रेशरची, काय लिहू शकता, द वेपर प्रेशर ऑफ अ लिक्विड इज डिफाईन्ड ॲज द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर मॉलिक्यूल when the liquid undergo vaporization process, that pressure is called as a vapor pressure. आणि वॉटरने वेपर प्रेशर, वॉटरचा जो वेपर प्रेशर असतो त्याला काय नेम दिलेलं आहे, ॲक्वेस टेन्शन. तर लक्षात ठेवा की एक्झामला फक्त डेफिनेशन विचारली जाते, बाकी प्रेशरची युनिट्स वगैरे तुम्हाला माहिती आहे. आणि फॅक्टर अफेक्टिंग वेपर प्रेशरवरती 2च फॅक्टर अफेक्ट करतात, एक असतं टेम्परेचर आणि एक असतो नेचर ऑफ लिक्विड. आता आपण नेक्स्ट टर्म बघणार आहे विस्कोसिटी. विस्कोसिटीचं आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल घेणार आहे आपण वॉटर आणि सेकंड हनी. समजा मी 2 ग्लासमध्ये एकामध्ये वॉटर घेतलं आहे आणि एकामध्ये हनी घेतलं आहे, आणि मी काय करतोय, वरतून ते ओततोय, खाली पोअर करतोय, जमिनीवर खाली फेकतोय त्यांना. तर पहिले कोण खाली जाणार आहे, वॉटर, बरोबर आहे, कारण वॉटरची विस्कॉसिटी काय असते, लो असते. आपण असं कन्सिडर करू की हे जे लिक्विड आहे हे लिक्विड लेअरपासून बनलेलं आहे. कशापासून बनलेलं आहे, लेअर आहे. तर वॉटर जेव्हा खाली येतोय तर त्याचा फर्स्ट लेअर फास्ट खाली येतोय, सेकंड लेअर पण लगेच खाली येतोय. तर या लेअरमध्ये फ्रिक्शन फोर्स असतो. काय फोर्स असतो, फ्रिक्शन. जसं आपण चालताना आपल्या पायामध्ये आणि जमिनीचा सरफेस आहे याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स जनरेट होत आहे, तसा तिथे काय असतं, वॉटरचे जे लिक्विड्स आहे, वॉटरचे जे लेयर्स आहे त्याच्यामध्ये कोणता फोर्स असतो, फ्रिक्शनल फोर्स. तसंच हनीमध्ये बघू आपण, हनी खूप स्लोली खाली येतं आहे, बरोबर आहे, स्लोली खाली येतं. वॉटर खाली पण जाणार आहे आणि खाली फ्लो होणार आहे, आणि हनी खूप स्लोली खाली येते. याचा मेन रिझन आहे
हनीची विस्कॉसिटी खूप जास्त आहे. विस्कॉसिटी म्हणजे ते स्टिकी असतं, त्याचे लेअर जे असतात त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स खूप जास्त असतो. जेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त असेल तेवढे लिक्विडचे लेअर स्लोली खाली येतात. येतंय लक्षात? आता बघा, समजा मी तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल सांगितलं काय, की फरशीवरती पाणी पडलंय आणि तुम्ही जोरात पळत आले तर काय होणार? तुम्ही पडणार आहे. याचं मेन रिझन काय आहे, की लेगचा फ्रिक्शनल लेग आणि जो सरफेस आहे खालचा टाईलचा ज्याच्यावर पाणी पडलेलं आहे तिथला फ्रिक्शनल फोर्स खूप कमी झाला. त्याच्यामुळे ती फास्ट मुवमेंट झाली आणि तिथे फ्रिक्शनल फोर्स कमी झाल्यामुळे ग्रीप नसल्यामुळे तुम्ही काय झाले, पडले, स्लिप झाले. पण तुम्ही रफ जो सरफेस आहे, कॉन्क्रीटचा रोड आहे समजा, त्याच्यावरती रफ शूज घालून चालताय, शूजचा सरफेस पण एकदम तो खालून ग्रूज वगैरे असतात तो टाकताय, तर दोन्ही ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स खूप जास्त असणार आहे. दोन्ही पण रफ सरफेस आहे, त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स ग्रेटर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इझिली चालता येईल. तर हे त्याचंच एक्झाम्पल आहे. मी फक्त दोन सरफेसमधला फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला सांगतोय. विस्कॉसिटीचा मिनिंग काय होतो? विस्कॉसिटी इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द सक्सेसिव्ह लेअर ऑफ द फ्लोविंग लिक्विड. इट इज ऑल्सो द रेजिस्टंट टू फ्लो ऑफ द लिक्विड. तर विस्कॉसिटीचा मिनिंग काय आहे? तर विस्कॉसिटीचा मिनिंग असं होतं की फोर्स ऑफ फ्रिक्शन कशामध्ये असतो? तो बिटवीन टू लेअर्स ऑफ द लिक्विड. जो लिक्विड फ्लो होत आहे त्याच्या, जसं हनी आपण खाली फ्लो करतोय पण ते स्लोली खाली येते. याचं मेन रिझन काय आहे, की दोन लेअरमध्ये खूप जास्त काय असतो, फ्रिक्शनल फोर्स असतो, म्हणून त्याची विस्कॉसिटी काय ग्रेटर आहे. आलं आहे लक्षात तुमच्या? तर आता युनिट काय आहे? तर युनिट जे आहे तर 1 पॉईज म्हणतात आला त्या युनिटला. विस्कॉसिटी दाखवण्यासाठी सिम्बॉल ईटा आहे. आणि जर आपण SI युनिट बघितलं विस्कॉसिटीचं तर न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. CGSमध्ये पॉईज हे युनिट वापरता. तर 1 पॉईज म्हणजे काय होतं? 1 ग्रॅम पर सेंटीमीटर पर सेकंड. तर असं होतं आहे. तर तुम्हाला दोन्ही युनिट कळाले असतील. पॉईज इज अ युनिट ऑफ द विस्कॉसिटी किंवा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज अ युनिट ऑफ द विस्कॉसिटी. तर हे सगळे लक्षात ठेवा. आता तुम्हाला याचे युजेस किंवा फंक्शन माहिती असेल. लिब्रिकेटिंग ऑइल्स आर विस्कस लिक्विड. दे ग्रॅडेशन ऑफ द लिब्रिकेटिंग ऑइल इज डन ऑन द बेसिस ऑफ विस्कॉसिटी. आता मला माहिती आहे की इंजिनचे बरेचसे पार्ट आहे तिथे आपण लिब्रिकेटिंग ऑइल, ग्रीस वगैरे यूज करतोय, बेरिंग्समध्ये पण. कारण तिथे काय होतं की तिथे फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतोय, यांचा यूज करतोय. आणि हे स्मूथ असतात, त्यांची विस्कॉसिटी ग्रेटर असते, त्यामुळे ते फ्लो होत नाही आहे, खाली पडत नाही आहे, त्याच पार्टला चिकटून राहत आहे. आणि तिथे काय करताय की ते विस्कॉसिटी इन्क्रीज करताय आणि फ्रिक्शन डिक्रीज करताय. तर इन्क्रीज ब्लड विस्कॉसिटी दॅन द नॉर्मल व्हॅल्यू इज टेकन ॲज द इंडिकेशन ऑफ कार्डिओवॅस्क्युलर डिसीज. तर एक असं टेस्टिंग आहे. सेकंड पॉईंट बघतो आपण, इन्क्रीज ब्लड विस्कॉसिटी. जर ब्लडची विस्कॉसिटी वाढली आहे, ब्लड थिक होतं आहे, विस्कस होत जातो आहे, तर नॉर्मलीपेक्षा विस्कस झालं तर त्याचं मिनिंग काय की तुम्हाला कार्डिओवॅस्क्युलर डिसीज असू शकतो. थर्ड पार्ट बघू आपण, ग्लास पेन ऑफ द ओल्ड बिल्डिंग्स आर फाउंड टू बी बिकम थिकर ॲट नियर बॉटम. तुम्हाला जर विचारलं की सगळ्यात जास्त विस्कस कोण आहे, ग्लास, हनी, केरोसिन, वॉटर. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले, ग्लास, हनी, केरोसिन, वॉटर. सगळ्यात जास्त जो विस्कस असतो तो लिक्विड नसतो, तर तो ग्लास असतो. पण तुम्ही म्हणशाल की ग्लास सॉलिड आहे, तो कसा फ्लो होतो? वॉटर तर फ्लो होतो, हनी पण फ्लो होतो, केरोसिन पण फ्लो होतो, पण ग्लास कसं फ्लो होत आहे? मी तुम्हाला सांगतोय की समजा तुम्ही 10 वर्षापूर्वीची एक बिल्डिंग बघितली आणि त्याची विंडो बघितली, खिडकी बघितली. 10 वर्षापूर्वीची बिल्डिंग बघताय तुम्ही, त्या घरात गेले आणि त्याची विंडोची काच चेक केली, ती जी ग्लास आहे विंडोची, खिडकीची, ती तुम्ही काढली आणि त्याचा वरचा आणि खालचा पार्ट चेक केला, तर वरचे डायमेन्शन तुम्हाला कमी दिसतील पण खाली तुम्हाला थिक बॉटम दिसेल. याचा मिनिंग काय झाला की खूप साऱ्या वर्षानंतर जे ग्लास पार्टिकल आहे ते काय झाले, फ्लो झाले. म्हणूनच त्या ग्लासचा खालचा जो बॉटम आहे तो कसा झाला, थिक झाला. कसा झाला, थिक. तर ग्लासला सॉलिड कधीच म्हणत नाही आहे. ग्लासला काय म्हणता, सुडो सॉलिड. सुडो म्हणजे फॉल्स. तो आहे तर सॉलिडसारखा दिसतो पण बिहेव कोणासारखा करतोय, लिक्विडसारखा तो फ्लो होतोय. स्लोली ग्लास पार्टिकल जे आहे, सॉलिड पार्टिकल, ते स्लोली खाली येत आहे. पण त्याला खाली येण्यासाठी खूप जास्त वर्ष लागत आहे, खूप जास्त वेळ लागतोय, काही मंथ लागत आहे, वर्ष लागत आहे. तर हे लक्षात ठेवा. ग्लासला काय म्हणतात, सुपर कूल्ड व्हिस्कस लिक्विड. ग्लासला 2 वर्ड आहे, सुडो सॉलिड म्हणजे फॉल्स असतो तो सॉलिड, दिसायला सॉलिड सारखा पण बिहेवियर लिक्विड सारखं.
आणि दुसरा वर्ड आहे सुपर कूल्ड विस्कस लिक्विड. हे दोन वर्ड एंट्रन्सला बऱ्याच वेळेस विचारले जातात. तर विस्कोसिटीमध्ये हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की सगळ्यात जास्त विस्कस कोण असतो, हनीवरून पण जास्त विस्कस कोण आहे, ग्लास आहे. तर ग्लासचे पार्टिकल्स पण मूव्ह होतात स्लोली आणि त्याला खूप वेळ लागतो मूव्ह होण्यासाठी. तर लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण ज्या ज्या डेफिनेशन बघितलं आहे, बॉइलिंग पॉईंट, वेपर प्रेशर, विस्कोसिटी, सरफेस टेन्शन, हे सगळे तुम्हाला टर्म्स माहिती पाहिजे. डेफिनेशन आणि युनिट एवढ्याच गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, कारण एक्झामला एवढंच विचारलं जातं. फार तर MCQला काही विचारू शकता या बेसिसवर. आता नेक्स्ट टर्म आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचे तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे. समजा तुम्ही काही असे इन्सेक्ट बघितलेले, इन्सेक्ट विच वॉकिंग ऑन द वॉटर. असे इन्सेक्ट आहे ते स्केटिंग करताना दिसतात वॉटरच्या सरफेसवरती. आपण वॉटरवरती स्केटिंग करायला गेलो तर आपण काय करू, पाण्यात पडून जाऊ, बरोबर आहे, कारण आपलं वेट खूप जास्त आहे. तर सरफेस टेन्शन शी रिलेटेड अजून एक एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स पण आलेला आहे. तुम्ही ते सोप बबल बनवता बघा, सोप बबल ते जत्रामध्ये वगैरे मिळतं, तुम्ही ते तिथे पण असतं. तर हे सोप बबल जे बनवले जातात त्याच्यामध्ये पण सरफेस टेन्शनचा रोल असतो. आता बघा आपण काय करणार आहे की समजा लिक्विड सरफेस आहे, त्यावरती इमॅजिनरी एक लाईन प्लॉट केलेली आहे आणि त्या लाईनला परपेंडिक्युलर अशा लाईन्स प्लॉट केलेल्या आहे. तर सरफेस टेन्शन सिम्पली डिफाईन आपण करू शकतो. Surface tension, many properties such as capillary rise liquid and spherical shape of the liquid drop are due to the property of the liquid called as a surface tension. The surface tension ची definition अशी आहे, the force acting per unit length perpendicular to the line drawn on the surface of the liquid is called as a surface tension. Surface tension चा definition काय आहे की आपण एक अशी इमॅजिनरी लाईन त्या सरफेसवरती प्लॉट केलेली आहे आणि त्यावरती जो परपेंडिक्युलर फोर्स ॲक्ट होतोय तो असतो सरफेस टेन्शन. आता हे बघा तुम्हाला माहिती आहे की जो लिक्विड आहे, समजा वॉटरचा लिक्विड ड्रॉप आहे, आपण जेव्हा तो खाली टाकतो तेव्हा तो स्पेरिकल असतो. काय असतो तो, स्पेरिकल असतो, कारण ते सरफेस टेन्शनमुळे तो स्पेरिकल असतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं की इमल्सिफाईंग एजंट टाकला, समजा डिटर्जंट टाकला, तर लगेच वॉटर मॉलिक्यूल काय होतो, असा स्प्रेड होतो, पसरतोय, बरोबर आहे. तर नॉर्मल लिक्विड ड्रॉपलेट, वॉटरचा ड्रॉपलेट तुम्ही बघितलं विंटर सीझनमध्ये ड्यू ड्रॉप फॉर्म होता, सगळ्या झाडांवरती असतात, गाडीवरती असतात, सगळ्या ठिकाणी ते असतात. ड्यू ड्रॉप कसा असतो, स्पेरिकल असतो, गोल असतो. तर तो मेन रिझन आहे की ते मॉलिक्यूल असे कसे अरेंज झालेले, तर ते सरफेस टेन्शन मेन रिझन आहे. सरफेस टेन्शन त्यांना त्या शेपमध्ये होल्ड करतोय. सरफेस टेन्शन कमी करायचं तुम्ही त्याच्यात काय टाकणार, डिटर्जंट टाकली की ते काय होतं, वॉटर स्प्रेड होतो, म्हणजे तोच जो शेप आहे तो काय होतं, चेंज होतो. तर हीच ट्रिक कधी यूज केली जाते, फायर एक्सटिंग्विशर, जेव्हा फायर वगैरे सारखा प्रॉब्लेम होतो तेव्हा यूज केली जाते. तर आता सरफेस टेन्शन जी ही कन्सेप्ट आहे, तर सरफेस टेन्शनचा जो आपण याचा विचार करतो युनिट काय असणार आहे, तुम्हाला डेफिनेशन कळाली आहे. सरफेस टेन्शनचं युनिट आहे, फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि लेंथचं युनिट आहे मीटर, न्यूटन पर मीटर. काय त्याचं युनिट, न्यूटन पर मीटर, आणि डिनोटेड बाय द ग्रीक लेटर ग्यामा, ग्यामाने दाखवला जातोय. आता सरफेस टेन्शनचे मेन ॲप्लिकेशन काय तुम्हाला माहिती असेल. ॲप्लिकेशन ऑफ सरफेस टेन्शन, फर्स्ट आहे क्लिन्सिंग ॲक्शन ऑफ द सोप अँड डिटर्जंट. आता क्लिन्सिंग जे होतं आहे, क्लिनिंग ॲक्शन जी होते, इट इज ड्यू टू लोअरिंग ऑफ द surface tension between the water and the oily substance. This surface tension decrease होता है. Due to lower surface tension, the soap solution penetrate into the fiber of the cloth. तर सरफेस टेन्शन वॉटरचं कमी झाल्यामुळे तो जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो इझिली स्प्रेड होतो आणि तो कुठपर्यंत पसरतोय, तो क्लॉथचं, कापडाचं जे फायबर आहे त्याच्यामध्ये जातोय. इट सराउंड द ऑइली सबस्टन्स अँड वॉश इट अवे. आणि तुम्हाला माहिती आहे सोपमध्ये दोन पार्ट असतात. तर सोपचा जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये एक कार्बनची लॉंग चेन असते आणि त्याच्या एंडिंगला कार्बोक्झिलेट आयन असतो, COO-Na. तर जी लॉंग टेल असते ती ऑइलमध्ये डिझॉल्व होते आणि जो टेलचा पार्ट असतो, हेडचा पार्ट असतो, तो कुठे डिझॉल्व होतो, वॉटरमध्ये. तर आपण याचं सेकंड एक्झाम्पल बघू. इफिशियन्सी ऑफ द टूथपेस्ट, माउथवॉश अँड नेझल ड्रॉप इज पार्टली ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द सबस्टन्स हॅव्हिंग लोअर सरफेस टेन्शन. आता हे जे एक्झाम्पल आहे, टूथपेस्ट आहे, माउथवॉश आहे, नेझल ड्रॉप्स आहे, तर याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये असे लिक्विड आहे की ज्याचं सरफेस टेन्शन काय असतं, लो असतो. दिस इन्क्रीजेस द इफिशियन्सी ऑफ देअर पेनिट्रेटिंग ॲक्शन. म्हणजे पेनिट्रेटिंग ॲक्शन म्हणजे काय, स्प्रेड होत आहे ते इझिली आणि तो पार्ट काय करताय, क्लिअर करताय.